हे हमीपत्र दिलं भरून तर तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटणार आहे, अन्यथा भेटणार नाहीये. तर या ठिकाणी पहा हे हमीपत्र कशासाठी आहे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी पहा उदाहरणार्थ तर लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना ज्यावेळेस सुरू केली आणि ज्यावेळेस अर्ज भरण्यासाठी सुरू केले त्यावेळेस पण असंच हमीपत्र लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पण दिलेलं होतं. तुम्हाला ते दाखवतो. हे पहा या ठिकाणी पाहू शकतात हे अर्जदाराचे हमीपत्र. लाडक्या बहिणीला पण काही अटी दिलेल्या होत्या हमीपत्रामध्ये. कोणत्या अटी होत्या थोडक्यात सांगतो. तुम्हाला घरकुल योजनेच्या हमीपत्रामध्ये कोणत्या अटी दिल्यात ते पण या ठिकाणी पाहू शकतात. यामधला फरक पण तुम्ही पाहू शकतात. लाडक्या बहिणीला कोणत्या अटी होत्या आणि तुम्हाला कोणत्या अटी दिलेल्या आहेत हे तुम्ही त्यामध्ये फरक काढू शकता. थोडक्यात तुम्हाला पहिल्यांदा लाडक्या बहिणीला कोणकोणत्या अटी होत्या हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी पहा पहिली अट अशी होती की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाहीये. ही पहिली अट होती लाडक्या बहिणीची. दुसरी अट होती अशी की माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीये. त्यानंतर पहा आता सदस्य आयकरदाता नाहीये म्हणजे आमच्या कुटुंबात कुणीही कर भरत नाहीये म्हणजे टॅक्स भरत नाही असा याचा अर्थ होतो 2 नंबर पॉईंटचा. 3 नंबर पॉईंट पहा. 3 नंबर पॉईंटमध्ये काय दिलं या ठिकाणी पहा थोडक्यात की मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीये किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो की आम्ही कुठल्याही सरकारीमध्ये किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत नाहीयेत किंवा आम्ही सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीयेत असं याचा अर्थ होतो 3 नंबर पॉईंटचा. तर अशा लाडक्या बहिणीचे काही पॉईंट होते. आणखीन तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नाहीये. त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाहीत. त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत. त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही. तर अशा प्रकारे पहा या ठिकाणी लाडक्या बहिणीला ह्या काही अटी दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये आणखीन एक अट होती ती या ठिकाणी पाहू शकतात की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळता त्यामध्ये नोंदणी करत नाहीये. ट्रॅक्टर सोडून कुठलंही आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही. हे तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये जे अटी दिलेल्या होत्या हमीपत्रामध्ये. घरकुलाच्या हमीपत्रामध्ये कोणकोणत्या अटी दिल्या आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी पहा हे आहे घरकुल योजनेचं हमीपत्र. तर ह्यामध्ये घरकुल योजनेसाठी कोणकोणत्या अटी दिल्यात आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या तुम्हाला संपूर्ण काल माहिती दिलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी हे हमीपत्र कशा प्रकारे भरायचं आहे आणि तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये द्यायचं आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की सर आमच्याकडे हा बेनिफिशरी आय डी क्रमांक नाही आहे. तर हे कुठून टाकायचा, कसा टाकायचा, कोणता बेनिफिशरी आय डी टाकायचा आहे, असे भरपूर प्रश्न या ठिकाणी ह्या बेनिफिशरी आय डीसाठी विचारलेले आहेत. तुम्हाला पुढं सांगणार आहे की बेनिफिशरी आय डी तुम्हाला भेटणार आहे. ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो की कोणता बेनिफिशरी आय डी असतो आणि कोणता बेनिफिशरी आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे. तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो अगोदर. तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या अटी दिलेल्या आहेत. ह्या अटी सांगितल्यानंतर तुम्हाला तो बेनिफिशरी आय डी कोणता आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमच्या घरकुल योजनेमध्ये नवनवीन माहितीचे नवनवीन अपडेट तुमच्यासमोर रोजची रोज देत असतो. त्यामुळं आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा घरकुल लाभार्थ्यांनी. तर या ठिकाणी पहा घरकुल लाभार्थ्यांना कोणकोणत्या अटी दिलेल्या आहेत ह्या हमीपत्रामध्ये. पहिली अट आहे की माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे भारतामध्ये कुठेही पक्के घर नाही. 2 नंबर पॉईंट आहे माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे 3 अथवा 4 चाकी वाहने नाही आहेत. कार, ट्रॅक्टर, हार्वेस्टर इत्यादी यापैकी कुठलंही वाहन माझ्या कुटुंबात किंवा माझ्याकडे माझ्या नावावरती नाही. त्यानंतर पहा ह्यामध्ये का कोणकोण दिले तर पहा तुम्हाला वाहनाचं की माझ्या कुटुंबात किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे 3 अथवा 4 चाकी वाहने नाही आहेत. तर 3 चाकाचा पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, हे लक्षात ठेवा. इथं तुमची चूक होता कामा नये, कारण की नुसतं 4 चाकी नाही. आता तिथं काय दिलेलं आहे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ट्रॅक्टर वगळता 4 चाकी दिलेले आहेत, परंतु इथं 3 चाकीचं पण दिलेलं आहे. 3 अथवा 4 चाकी वाहने इथं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा
माझ्या कुटुंबाकडे रुपये 50,000 किंवा त्याहून अधिक मर्यादेचे क्रेडिट कार्ड नाही आहे. तुमच्याकडे जर 50,000पेक्षा जास्त म्हणजे 50,000 किंवा त्यापेक्षा अधिक मर्यादेचे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये लाभ भेटणार नाही आहे. इथं असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, ह्या महत्त्वाच्या अटी जाणून घ्या, कारण की तुम्हाला घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल, ते महत्त्वाचे ज्या अटी आहेत हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नाही किंवा ह्या अटी लक्षात घेतल्या नाहीत, तुम्हाला लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते घरकुलाचा. अगोदर ह्या संपूर्ण अटी लक्षात घ्या, तुमच्या माहिती करून घ्या. मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल की तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी मान्य कराव्या लागतात. आता आणखीन एक अट अशी आहे की माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कुणीही शासकीय निमशासकीय सेवेत नाही आहे. तर या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कुणीही सरकारी किंवा निमसरकारीमध्ये नोकरीला नाही आहे, असं याचा अर्थ होतो. जर असेल तर तुम्हाला घरकुलाचा लाभ भेटणार नाही, असं दिलेलं आहे. त्यानंतर पहा, माझ्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणतीही व्यक्ती आयकर किंवा व्यवसाय म्हणजेच इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स भरत नाही आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, माझ्या कुटुंबाकडे जिरायती जमीन 1 एकरपेक्षा जास्त किंवा सिंचित जमीन म्हणजेच बागायती पानभरती जमीन 2.5 म्हणजेच 2.5 एकरापेक्षा जास्त नाही. जर तुमच्याकडे जिरायती जमीन 1 एकरपेक्षा जास्त असेल तरी पण तुम्हाला लाभ भेटू शकणार नाही आहे आणि पानभरती तुम्हाला 2.5 एकरपेक्षा जास्त असेल तर तरी पण लाभ भेटणार नाही, असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, माझ्या कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न रुपये 15,000 पेक्षा जास्त नाही आहे. ते कुटुंबाचं दिलेलं आहे की माझ्या कुटुंबाचं एकूण मासिक उत्पन्न महिन्याला 15,000 रुपये एवढे भेटतात. आणखीन एक अट आणखीन एक अट आहे ती पहा, की माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नाही आहे. तर ह्या काही अटी होत्या. शेवटची जी अट आहे ती कोणत्याही योजनेतून यापूर्वी आम्ही घरकुलाचा लाभ घेतलेला नाही, असं सांगितलेलं आहे. जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही योजनेमधून रमाई आवास योजना असेल किंवा अन्य कुठल्या घरकुल योजना असतील, त्या योजनेमधून जर तुम्ही लाभ घेतला असेल, ते पुन्हा दुबारा लाभ भेटणार नाही, असं स्पष्ट या ठिकाणी दिलेलं आहे. एकदाच लाभ भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे हमीपत्र दिलेलं आहे आणि ह्या हमीपत्रामध्ये अशा प्रकारच्या अटी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो की हा बेनिफिशरी आय डी तुम्हाला कुठे भेटणार आहे, कारण की बऱ्याच कमेंट ह्या बेनिफिशरी आय डीवर आलेला होता की हमी भरताना कुठंही काही अडचण येत नाही, काहीही अडचण येत नाही, परंतु फक्त हे बेनिफिशरी आय डी भरताना अडचण येत आहे. कारण की बाकीचं सर्व माहिती आहे, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, दिनांक हे सर्व आम्हाला माहिती आहे. अर्जदाराचे नाव माहिती आहे काय टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थीचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभार्थी सही अंगठा, त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स हे सर्व आम्हाला भरता येते. परंतु बेनिफिशरी आय डी काय आहे किंवा कुठून टाकायचा किंवा कोणता टाकायचा हे माहिती नाही, ह्याची माहिती द्या, असं भरपूर लाभार्थीचे म्हणणं आहे. तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवते की कोणता तुम्हाला बेनिफिशरी आय डी टाकायचा आहे. या ठिकाणी पहा, तुमच्या घरकुलाच्या गावातील यादी असेल, त्या यादीमध्ये तुमच्या नावाच्या समोर किंवा नावाच्या पहिल्यांदा अशा प्रकारचा जो एम-एच नावाने सुरू होणारा आहे, तो तुमचा बेनिफिशरी आय डी आहे. आता हा बेनिफिशरी आय डी तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा मी हा कॉपी करतो. आता कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे आहे ते बॅक यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक तुम्हाला ऑप्शन भेटतं आहे, IAY PM बेनिफिशरी या ठिकाणी पाहू शकतात. IAY PMAYG बेनिफिशरी यावर तुम्हाला टिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केलं तर तुम्ही जो कोड त्या ठिकाणी कॉपी केलेला आहे तोच तुमचा बेनिफिशरी आय डी आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय दिलं इथं, इथे पण तुम्हाला बेनिफिशरी आय डी या ठिकाणी सांगितलेलं आहे काय की बेनिफिशरी आय डी. तुम्हाला हे बेनिफिशरी आय डी इथं टाकायचा आहे. आता आपण या ठिकाणी तो कॉपी केलेला बेनिफिशरी आय डी या ठिकाणी टाकूयात. त्यानंतर तुम्हाला साईडला दिलेला जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा बरोबर भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे जे आहे ते फॉर्म सबमिटेड सक्सेसफुल झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी ते पहिल्यांदा आता या ठिकाणी हे जे पहिल्यांदा जे आहे त्या ठिकाणी ब्लर केलेलं आहे. सिक्युरिटी कारणामुळे या ठिकाणी त्यांचं नाव असतं लाभार्थ्याचं, त्यामुळं दाखवलं जात नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा बेनिफिशरी आय डी कॉपी करू शकतात आणि चेक करू शकतात की तुम्हाला किती हप्ते भेटलेले आहेत, या ठिकाणी पाहू शकतात. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला तो कॉपी केलेला बेनिफिशरी आय डी तुम्हाला बॅक यायचा आहे. तुम्हाला कॉपी केलेला बेनिफिशरी आय डी या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्ही लिहून ठेवू शकता तुमच्या कुठेही नोटबुकमध्ये आणि तो तुम्हाला या ठिकाणी बरोबर लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात
की आपल्याला बेनिफिशियरी आय डी अशा सोप्या पद्धतीने काढता येतो आणि तो बेनिफिशियरी आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकता येतो. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये भेटली असतील की तुम्हाला बेनिफिशियरी आय डी कसा टाकायचा आहे, त्यानंतर घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी मान्य करावं लागतं हे संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नक्कीच ही महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हा महत्त्वपूर्णचा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.